अलिबाग रोहा मार्गाची दयनीय अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे। या रस्त्यावर असंख्य खड्डे निर्माण झाले असून काही ठिकाणी तर पूल कोसळण्याच्या अवस्थेत आहे। स्थानिक वाहन चालक आणि नागरिकांना हा मार्ग शापित रस्ता वाटू लागला असून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन करावा लागतोय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। या सततच्या दुर्लक्षामुळे नाराज झालेल्या शिवसेना शिंदे गट अलिबाग तालुका प्रमुख अनंत गोंधळी यांनी सार्वजनिक बांधकाम आणि संबंधित विभागाला कठोर इशारा दिला आहे। 8 दिवसांच्या आत या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले नाही तर शिवसेना आपल्या पद्धतीने, शिवसेना स्टाईलने भक्ती नव्हे तर शक्ती दाखवून आंदोलनाला उतरेल, असा इशारा त्यांनी दिला आहे। अलिबाग रोहा रस्ता हा आता कित्येक वर्षापासून म्हणजे आमच्या विभागाला ह्या रोडला शापित रोड असं लोक म्हणतात। मला आताही तुम्ही ऐकलं काय म्हणतात ते, कारण एक 12-15 वर्षापूर्वी ह्या रोडची अवस्था तशीच होती। तेव्हा मी स्वतः गेल आणि स्पेशल या कंपनीकडून PWD आणि कलेक्टर यांना भेट देऊन त्यांना त्या निधी या रोडचा द्यायला लावला होता आणि तो रोड चांगल्या पद्धतीने बरेच वर्ष चांगला टिकला होता। परंतु आता हा जो रोड आहे, गेली 4 वर्षापासून याचं काम सुरू आहे, पण सुरू काम आहे ज्याला या रोडला जो निधी आणायचा आहे, ज्या लोकप्रतिनिधींनी तो निधी आणलाय, परंतु हे टेंडर जे गेलेले आहे, हे टेंडर काही वेगळ्या राजकीय माणसाला गेलेलं आहे आणि त्या टेंडर पासून या लोकांना एवढा त्रास झालेला आहे। जर या रोडचं काम सुरळीत सुरू होतं त्या टायमाला, तेच जर कायम ठेवलं असतं तर आज लोकांची अवस्था झाली नसती। आपल्याला माहिती आहे, इथे सुद्धा सिमेंटचा रोड झालेला आहे, इथे नाक्यावर 5 सिमेंटचा रोड झालेला आहे, मध्ये हा गॅप ठेवलेला आहे। आणि हे ब्रिज जे आहेत, आता एक मध्ये ब्रिज तुटला आपल्याला माहिती असेल, तो ब्रिज आम्ही प्रयत्न करून संबंधित PWD अधिकाऱ्यांना बोलून आणि ते एक कॉन्ट्रॅक्टर टेम्पररी बोलून ते काम 24 तासाच्या आतमध्ये सुरू केलं। परंतु काम सुरू केल्यावर काही लोकांना वेगळं वाटत होते, पण त्यांना वेगळं वाटायचं ते आहेत, ते वेगळी माणसं आहेत, त्यांना कधी आम्ही चांगले केलेलं दिसणार नाही। परंतु ह्या रोडचं काम जे सुरू झालं ते याचं 104 कोटी पेमेंट काढलेलं आहे आणि 177 कोटी GST सोडून टेंडर आहे आणि 177 कोटी मध्ये 104 कोटी जर काढलेले आहे आणि 50% सुद्धा काम झालेलं नाही। ती माननीय आमदार महेंद्र दळवी हे आत्ताच्या अधिवेशनमध्ये ही माहिती हिवाळी अधिवेशनाशी काढणार आहेत आणि त्याची काही माहिती मागवलेली आहे। परंतु काही लोक काही करत नाही, पण जो फक्त त्या आमदारांनी त्या टायमाला कबूल केलं, पण त्यांनी कबूल केलं त्या टायमाला त्यांनी निधी आणला, परंतु ही माहिती नाही अर्धवट लोकांना की काम कोण करते। कॉन्ट्रॅक्टर ते PWD वाल्याचं काम आहे, आमदाराचं ते काम करण्याचं नाही। त्यांनी निधी आणून दिलेला आहे, निधी आणून दिल्यानंतर ते काम कोणी करायचं आहे याचा विरोधक पाठपुरावा न करता फक्त आमदार कुठे चुकतोय। आजच्या पण त्या वलवलमध्ये काय आलेलं आहे, त्यांनी आयुष्यभर या रोडची ही आमची अवस्था त्यांनीच खराब करून ठेवली होती, त्यांचेच नेते ही वलवलच्या। परंतु कधी या लोकांचा त्रास किती होते काय होते हा कधी काही पाहिला नाही। परंतु आता कुठेतरी भांडणं लावायची, कुठेतरी लोकांची मनं विचलित करायची, हेच फक्त ते काम करत आहे, काही दुसरं कुठलंही काम केलेलं नाही। परंतु आता मध्ये मी एक निवेदन दिलं होतं, पण गेल्या 12 तारखेला या रोडचं काम सुरू न झाल्यास आम्ही स्वखर्चाने आम्ही वर्गणी काढून रोडचं काम सुरू करणार आहोत। परंतु ह्या रस्त्याला काम करायचं असेल तर PNCचं परमिशन घेणं गरजेचं असतं, म्हणून आम्ही त्यांना लेखी दिलं होतं। परंतु त्याही लेखी उत्तर मला दिलं, माझ्याकडे लेखी उत्तर आहे त्यांचं आलेलं, की तुम्ही काम करू नका, आम्ही येत्या 8 तारीख सोमवारी हे काम सुरू करणार आहोत। कॉन्ट्रॅक्टरशी आमची चर्चा झालेली आहे आणि ते काम सुरू होईल म्हणून मी थांबलो, नाहीतर आम्ही सगळी तयारी केली होती काम सुरू करण्याची। पुन्हा मी जेव्हा जो ब्रिज पडला तेव्हा त्यांना विचारलं की मी काम सुरू करू काय, त्यांनी ह्याचं नका करू, तुम्हाला लेखी उत्तर आम्ही दिलेलं आहे। आमच्या रोडमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल परवानगी घ्यायची, परवानगी दिली नाही म्हणून मी ते काम थांबवलं। पण त्यांनी मला 8 तारखेचा शब्द दिलेला आहे, आता बघू पुन्हा सोमवारी 8 तारखेला काम सुरू करतात की नाही, त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ।
टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.